नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिकूया की घरी तेलुगूमध्ये कसं बोलायचं। एका सबस्क्रायबरने मित्रांनो कमेंट केला आहे की घरी तेलुगूमध्ये कसं बोलायचं, त्या विषयावर व्हिडिओ बनवा आणि हा व्हिडिओ त्याच विषयावर आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, पहिलं आहे घर। मित्रांनो, घराला तेलुगूमध्ये म्हणतात इल्लू, म्हणजे घर। इल्लू म्हणजे घर। आणि तुम्हाला कोणाला सांगायचं आहे की हे आहे आमचं घर, या तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इदिमा इल्लू, म्हणजे हे आहे आमचं घर, या तेलुगूमध्ये म्हणतात इदिमा इल्लू। मित्रांनो, इदी म्हणजे हे आहे आणि मा म्हणजे आमचे किंवा आमचं आणि घराला तेलुगूमध्ये म्हणतात इल्लू। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो इदिमा इल्लू, म्हणजे हे आहे आमचं घर। तर दुसरं उदाहरण आहे मित्रांनो, त्यात 3 खोल्या आहेत। त्यात 3 खोल्या आहेत, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इंदुलो मूडू गदुलू उन्नाई। इंदुलो मूडू गदुलू उन्नाई म्हणजे त्यात 3 खोल्या आहेत। मित्रांनो, त्यात याला तेलुगूमध्ये म्हणतात इंदुलो आणि 3ला म्हणतात मूडू आणि गदुलू म्हणजे खोल्या आणि उन्नाई म्हणजे आहेत। त्यात 3 खोल्या आहेत, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इंदुलो मूडू गदुलू उन्नाई, म्हणजे त्यात 3 खोल्या आहेत। आणि मित्रांनो, जर तुम्हाला असं म्हणायचं असणार की 5 खिडक्या आहेत, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ऐदू किटिकिलू उन्नाई। ऐदू किटिकिलू उन्नाई। मित्रांनो, ऐदू म्हणजे 5 आणि किटिकिलू म्हणजे खिडक्या आणि उन्नाई म्हणजे आहेत। ऐदू म्हणजे 5 आणि किटिकिलू म्हणजे खिडक्या आणि उन्नाई म्हणजे आहे। त्याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो ऐदू किटिकिलू उन्नाई, म्हणजे 5 खिडक्या आहेत। तर मित्रांनो, चौथा उदाहरण आहे माझी आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करतो। माझी आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करतो, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मा अम्मा వంట గదిలో వంట చేస్తుంది। మా अम्मा వంట గదిలో వంట చేస్తుంది। मित्रांनो, मा अम्मा म्हणजे माझी आई, వంట गदिलो म्हणजे स्वयंपाकघरात आणि వంట చేస్తుంది म्हणजे स्वयंपाक करतो किंवा स्वयंपाक करते। मा अम्मा వంట गदिलो వంట చేస్తుంది म्हणजे माझी आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करते। तर पाचवा आहे मित्रांनो, तर पाचवं उदाहरण आहे मित्रांनो मी भात खात आहे। मित्रांनो, मी भात खात आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनू अन्नम तिंटुन्नानू। नेनू अन्नम तिंटुन्नानू म्हणजे मी भात खात आहे। तर मित्रांनो, नेनू म्हणजे मी आणि अन्नम म्हणजे भात आणि तिंटुन्नानू म्हणजे खात आहे। तर मित्रांनो, 6 उदाहरण आहे आई मला 1 ग्लास पाणी दे, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अम्मा नाकू 1 ग्लास నీరు ఇవ్వండి। अम्मा नाकू 1 ग्लास నీరు ఇవ్వండి, किंवा तुम्ही मंचिनील सुद्धा म्हणू शकता। अम्मा नाकू 1 ग्लास मंचिनीलू इव्वंडी, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की अम्मा नाकू नीलू इव्वंडी, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की अम्मा नाकू नीरू इव्वंडी, म्हणजे आई मला पाणी दे, किंवा अम्मा नाकू 1 गिलासू नीरू इव्वंडी, म्हणजे आई मला 1 ग्लास पाणी दे। तर मित्रांनो, 7वं उदाहरण आहे माझे वडील खोलीत आहे, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मा తండ్రి గారు గదిలో ఉన్నారు। मा తండ్రి గారు గదిలో ఉన్నారు म्हणजे माझे वडील खोलीत आहेत, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की मा नाన్నగారు गदिलो उన్నారు म्हणजे माझे वडील खोलीत आहेत। या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होते। तर मित्रांनो, 8वं उदाहरण आहे आई मी बाहेर जात आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो सरे अम्मा नेनू बैठकू वेళ్తున్నాను। सरे अम्मा नेनू बैठकू वेళ్తున్నాను। मित्रांनो, सरे म्हणजे ठीक आहे, अम्मा म्हणजे आई आणि बैठकू म्हणजे बाहेर आणि वेళ్తున్నాను म्हणजे जात आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ठीक आहे आई मी बाहेर जात आहे। याला तेलुगूमध्ये म्हणतात सरे अम्मा नेनू बैठकू वेళ్తున్నాను म्हणजे ठीक आहे आई मी बाहेर जात आहे। तर मित्रांनो, 9वं उदाहरण आहे दरवाजा बंद केलास काय। दरवाजा बंद केलास काय, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो तलपू वेशावा। तलपू वेशावा म्हणजे बंद केलास काय, तेलुगूमध्ये म्हणतात तलपू वेशावा। मित्रांनो, तलपू म्हणजे दरवाजा आणि वेशावा म्हणजे बंद केलास काय। तर मित्रांनो, शेवटचं उदाहरण आहे मी दरवाजा बंद केला आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनू तलपू वेशानू। नेनू तलपू वेशानू म्हणजे मी दरवाजा बंद केला आहे। मित्रांनो, नेनू म्हणजे मी आणि तलपू म्हणजे दरवाजा आणि वेशानू म्हणजे बंद केला आहे। సరే ఫ్రెండ్స్, ఈ రోజుకి అంతే। కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం। మీకు వీడియో నచ్చితే తప్పకుండా వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। तुम्हाला व्हिडिओमध्ये काय नाही समजलं आहे मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद मित्रांनो।